नमस्कार मित्रांनो, एका अत्यंत गंभीर आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. कालची बातमी कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच, की आपलाच एक मित्र जो की पी-एस-आय झाला होता आणि पी-एस-आयच्या ट्रेनिंगसाठी नाशिकमधल्या पोलीस अकॅडमीमध्ये गेलेला होता. सोमेश्वर गोरे त्या मित्राचं नाव. त्या मित्राने नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या. पी-एस-आय झाला होता तो आणि बऱ्याच कालावधीनंतर पी-एस-आयची ट्रेनिंग देखील आली होती आणि ट्रेनिंगला गेल्याच्यानंतर तो तिथे आत्महत्या करतोय. म्हणजे विचार करा त्याच्या मनावरती किती प्रचंड ताण असणार आहे, किती प्रचंड स्ट्रेस असणार आहे. कारण एखादा विद्यार्थी जर आत्महत्या करतो, म्हणजे आत्महत्या सोडून इतर कुठलाच पर्याय आपल्यासमोर अवेलेबल नाही, ही भावना त्याच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होते आणि त्या भावनेतून तो आत्महत्या करतो. त्याला असं वाटतं की आत्महत्या केली म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं सुटून जातील. आपण सर्व प्रश्नांमधून मोकळे होऊ. आपण मोकळे होतो, परंतु आपल्या मागे आपल्यावरती प्रेम करणारा जो वर्ग आहे, आपल्यावरती प्रेम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्या मात्र आयुष्यभरासाठी आपल्या दुःखामध्ये अडकून जातात. विचार करा, आपला मुलगा गेल्याचं दुःख त्याच्या घरच्यांना किती प्रचंड असेल आता. माझ्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. जवळपास 7 वर्ष झाली असतील या गोष्टीला. परंतु आजही जेव्हा मी त्याच्या घरच्यांना बघतो, त्याच्या आई-वडिलांना बघतो, तेच दुःख, जे दुःख 7 वर्ष आधी होतं, तितकंच दुःख मला त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतं. तीच खंत, की आपल्याला आता मुलगा नाहीये. त्या दुःखामधून ते मागच्या 7 वर्षापासून जात आहेत, तरीसुद्धा त्या दुःखामधून ते बाहेर निघू शकलेले नाहीत. कारण आई-वडिलांसाठी आपला मुलगा आपल्या डोळ्यांदेखत जाणं याच्यापेक्षा दुसरं कुठलंच दुःख या जगामध्ये मोठं असू शकत नाही. एका सामान्य मध्यमवर्गीय घरातील कुटुंबासाठी, आई-वडिलांसाठी आपला मुलगा सरकारी नोकरीमध्ये लागतोय, हे सर्वोच्च सुख झालं, की आपला मुलगा सरकारी नोकरीमध्ये लागलाय. कारण मध्यमवर्गीय कुटुंबातील पॅरेंट्सना काय पाहिजे असतं, की आपला मुलगा कुठेतरी सेटल व्हावा आणि आपल्याकडे सेटलमेंटची डेफिनेशन फक्त एकच आहे, सरकारी नोकरी. मग सरकारी नोकरीला लागला म्हणजे सर्वोच्च सुख झालं ते त्यांच्यासाठी. जे सर्वोच्च सुख या आपल्या मित्राच्या घरच्यांना काही महिन्यांपूर्वी मिळालं होतं आणि त्याच घरच्यांना सर्वोच्च दुःखाचा सामना काही महिन्यांच्या आत करावा लागतो. कारण त्यांचा मुलगा त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांना सोडून गेलेला आहे. त्याने हे जीवन संपवलेलं आहे. जीवन संपवतोय आपण म्हणजे किती प्रचंड ताण त्याच्या मनामध्ये असणार आहे, किती प्रचंड घुसमट त्याच्या मनामध्ये साचून राहिलेली असणार आहे. हा एका दिवसाचा निर्णय नसतो, की आपण मनात आला आणि आत्महत्या केली, असं होत नाही. म्हणजे कितीतरी दिवसांपासून ती घुसमट, तो ताण आपल्या डोक्यांमध्ये स्टोअर होत जातो, साचत जातो, साचत जातो. त्याला वे आउट मिळत नाही. ते प्रेशर बाहेर काढण्यासाठी आपल्याला हक्काची जागा मिळत नाही. ते प्रेशर आपल्याला असह्य होतं आणि माणूस आत्महत्या करतो. आपल्याला असं वाटतं की झालं, सगळे प्रश्न आता संपले. परंतु तसं नसतं. प्रश्न संपत नाही. आपण आपल्या मागे राहिलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रश्न आणखीन वाढवून जातो. त्यांचं दुःख आयुष्यभरासाठी वाढवून जातो. आयुष्यभराचं दुःख त्यांना आपण देऊन जातो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांचा चेहरा किंवा आपल्यावरती ज्या व्यक्ती मनापासून खऱ्या अर्थाने प्रेम करतात, त्या व्यक्तींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे आणि आपण त्यांचा विचार केला पाहिजे. आत्महत्या केल्याने खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? मला नाही वाटत होत असतील. म्हणजे ते प्रॉब्लेम नक्की वाढतातच. त्या तो एक व्यक्ती त्या प्रॉब्लेममधून सुटतो, परंतु बाकीच्यांसाठी ते प्रॉब्लेम वाढलेले असतात. आणि आत्महत्या हा काही उपाय नाही आहे मित्रांनो. आत्महत्या मला असं वाटतं, की याच्यावरती आपण शांततेत जर समजा विचार केला, आपल्या मनावरचं जे प्रेशर आहे ते कुठेतरी हलकं करण्याचा प्रयत्न केला, तर जगातल्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती आणि खास करून आत्महत्या करण्याची वेळ आपल्याला येणार नाही असं मला वाटतं. कारण कुठला ना कुठला वे आउट आपल्याला सापडू शकतो. फक्त तेवढा संयम ठेवणं, तेवढा धीर धरणं गरजेचं असतं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनावरती किती प्रचंड प्रेशर असतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. म्हणजे एकतर अभ्यास व्यवस्थित होत नाहीये. ज्यांचा अभ्यास व्यवस्थित होतोय, जागा वेळेवर येत नाहीये, जाहिरात येत नाहीये, परीक्षा वेळेवर होत नाहीये, परीक्षा झाली तर निकाल वेळेवर लागत नाहीयेत. मागे काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचा आपला एक मित्र आहे, दत्ता नावाचा. त्याला अटॅक आला अभ्यासिकेत अभ्यास करताना आणि त्या अटॅकमध्ये त्याचा मृत्यू झाला. या महसूल सहाय्यकच्या यादीमध्ये त्याचं नाव आहे. आणि दत्ताने बऱ्याच परीक्षा दिलेल्या होत्या आणि तेव्हा कुठल्याच परीक्षेचा निकाल लागलेला नव्हता. निकाल कधी येतो, कधी येतो याचं टेन्शन त्याच्या मनामध्ये होतं आणि त्याच टेन्शनमधून त्याला अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. हीच महसूल सहाय्यकची यादी जर समजा काही महिन्यांपूर्वी आली असती, त्याच्या मृत्यूआधी, तर नसता का त्याचा जीव वाचला. परंतु तो स्ट्रेस त्याला सहन झाला नाही. त्याचं हृदय तो ताण सहन करू शकला नाही आणि अटॅक आला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. हृदयाने ताण सहन केला नाही तर माणसाला अटॅक होतो, त्याचा मृत्यू होतो. आणि काल ज्या भावाने आपल्या आत्महत्या केली, त्याच्या विवेक बुद्धीला तो ताण सहन झाला नाही.
त्याचा मेंदू, त्याची विवेकबुद्धी, तो ताण, तो स्ट्रेस, ते प्रेशर सहन करू शकली नाही आणि शेवटचा उपाय म्हणून त्याने आत्महत्या केली, जीवन संपवलं. अहो, कितीतरी विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला PSI व्हायचंय, मला ती खाकी माझ्या अंगावरती घालायची आहे, ते 2 स्टार आहेत ते माझ्या खांद्यावरती मिळवायचे आहेत. कितीतरी विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. इतर कुठल्याही पोस्टपेक्षा PSI या पोस्ट भोवतीचं जे वलय आहे, जी क्रेज आहे, ती विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे. प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 60% स्पर्धा परीक्षा करण्यासाठी येणारे विद्यार्थी मला PSI व्हायचंय, मला खाकी माझ्या अंगावरती घालायची आहे, एवढं एकच स्वप्न ठेवून इथे येतात आणि त्याची तयारी करत असतात. आणि इतर कुठल्याही पोस्टपेक्षा PSIच्या पोस्ट ज्या जागा आहेत त्या दरवर्षी जास्त निघतात. इतरही विद्यार्थी आपलं स्वप्न पूर्ण करतात. आपल्या या सोमेश्वर भावाचं ते स्वप्न पूर्ण झालं होतं. ट्रेनिंगला ते गेलेही होते. म्हणजे PSIचा निकाल लागल्याच्या नंतर कितीतरी महिने ट्रेनिंग सुद्धा येत नाही. ते ट्रेनिंगला गेलेले होते. ट्रेनिंगला गेल्यावरती मग असं काय झालं, असा काय तो ताण होता, तो त्याला माहीत. कदाचित आत्महत्येचा जी कारणं आहेत, जे प्रेशर आहे, ते काहीही असू शकतं. त्याच्या मनात काय चाललंय, त्याच्या मनात कोणती घुसमट आहे, कोणती खदखद आहे, कुठलं असं प्रेशर आहे की जे त्याला सहन झालं नाही, हे त्याला माहिती. परंतु ते स्वप्न, सरकारी नोकरीचं स्वप्न, जे कितीतरी विद्यार्थ्यांचं फक्त स्वप्न असतं, माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांचं ते स्वप्न होतं, परंतु माझंही ते स्वप्न पूर्ण झालं नाही. मलाही सरकारी नोकरी मिळाली नाही, परंतु मी खचून नाही गेलो. काहीतरी मार्ग काढला आणि माझं आता व्यवस्थित सुरू आहे. परंतु आपल्या सोमेश्वर भावाचं ते स्वप्न पूर्ण झालं होतं सरकारी नोकरीचं, त्याच्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि तरी देखील तो आत्महत्या करतोय. म्हणजे कुठेतरी किती भयानक प्रकारचं प्रेशर त्याच्या मनावरती असेल हा विचार करा. शारीरिक दृष्ट्या तो फिट असणारच आहे, कारण PSI झाला आणि PSIची शारीरिक चाचणी जी काही असते, ग्राउंड, ती किती टफ असते ते आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, सामाजिक कितीतरी प्रकारचं टेन्शन, प्रेशर आपल्या मनावरती असतं. परंतु ते प्रेशर बाहेर काढण्यासाठी, प्रेशरसाठी आउटलेट आपण शोधला पाहिजे मित्रांनो. आउटलेट शोधणं खूप गरजेचं असतं. हे मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आउटलेट शोधा. म्हणजे आपले जे जवळचे मित्र आहेत, ज्यांना खरंच मनापासून आपल्याबद्दल काळजी वाटते, त्या मित्रांना तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काय ताण आहे, काय प्रेशर आहे, काय टेन्शन आहे. किती प्रमाणामध्ये ती मित्र तुम्हाला त्या प्रेशरमधून बाहेर पडण्यासाठी मदत करतील माहीत नाही, परंतु तुमच्या मनावरचं प्रेशर थोड्या का प्रमाणात होईना हलकं मात्र नक्कीच होईल. बोलल्याने मन मोकळं होतं, बोलल्याने गोष्टी सोप्या होतात. बोललं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. बऱ्याच जणांकडे बोलण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी हक्काच्या व्यक्ती नसतात. त्या व्यक्ती आपण जमवल्या पाहिजे. मी असं नाही म्हणत की तुम्ही तुमच्या दुःखाचा बाजार मांडा, जो मिळेल, जो भेटेल त्याला आपलं दुःख सांगत चला, असं नाही. कारण सगळ्यांना तुमची काळजी नसते, सगळ्यांना तुमचं काय चालू आहे, काय टेन्शन आहे याची काळजी नसते. काही जी मोजकी मंडळी आहेत, जी खरंच तुमच्यावरती प्रेम करतात, ज्यांना खरंच तुमच्याबद्दल चांगलं वाटतं, ज्यांना खरंच असं वाटतं की तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं केलं पाहिजे, त्या व्यक्तींना आपलं दुःख, आपलं प्रेशर, आपलं टेन्शन तुम्ही सांगू शकता. काही प्रमाणामध्ये तरी ते टेन्शन, ते प्रेशर नक्कीच हलकं होतं, काही प्रमाणामध्ये तरी. आणि ते तेवढं जरी समजा 1% जरी ते प्रेशर तेवढ्यापुरतं, तेवढ्या सिच्युएशन पुरतं कमी झालं ना मित्रांनो, तर आपण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे हे प्रेशर, हे आउटलेट आपण शोधलं पाहिजे आणि हे शोधणं आपलंच काम आहे. इतर कुणी तुम्हाला शोधून देणार नाही की ही अमुक अमुक व्यक्ती आहे, टेन्शन आलं तर हिला सांग. त्या आपल्या वागणुकीतून, आपल्या एकंदरीत लहानापासून आपण जे मोठे होत असतो, मग ते आपले घरचे असू शकतात, नातेवाईक असू शकतात, भाऊ भावंड असू शकतात किंवा मग मित्र असू शकतात, कुणीही असू शकतं. पण आपण प्रेशर हलकं करण्यासाठी प्रेशर आउटलेट शोधला पाहिजे. मन मोकळं करण्यासाठी आपली हक्काची जागा, हक्काची माणसं आपण शोधली पाहिजे. ती अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण टेन्शन घेऊन काय होणार आहे? तुम्ही आत्महत्या करता म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुटली का आता? उलट प्रश्नांची उत्तरं आता मिळणारच नाहीत, कारण तुम्हीच नाही राहिला ना ते उत्तरं सांगण्यासाठी किंवा शोधण्यासाठी. घरच्यांचं दुःख तुम्ही वाढवून गेलात मित्रांनो. आई वडिलांनी आता त्या कुणाकडे पाहावं मला सांगा बरं? आपला तरणा बांड मुलगा जर समजा आपल्या डोळ्यांदेखत जात आहे, तर त्या आई वडिलांनी बिचाऱ्यांनी कुणाकडे पाहायला पाहिजे? असं कुठलं मोठं दुःख होतं ज्याच्यासाठी आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नव्हता? सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठं टेन्शन मला असं वाटतं कुठलं असेल तर शारीरिक ताण असतं. म्हणजे आपण फिजिकली जर फिट नसू तर मग कितीही पैसा असला, काय असला तर काय करणार? फिजिकलीच फिट नाही म्हणल्यावर काय? फिजिकली फिट असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यानंतर आर्थिक, त्यानंतर सामाजिक, भावनिक, मग बऱ्याच गोष्टी येत असतात. परंतु प्रत्येक लेवलवरती, प्रत्येक पातळीवरती आपल्याला लढा द्यावा लागतो. आपण जर फाईटच केलं नाही, फाईट बॅक केलं नाही, तर मग त्याच्यातून उत्तर मिळणार नाही त्याचं.
शारीरिक फिट आपण जर समजा आपण शारीरिकरित्या फिट नसू तर तो फिटनेस वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आर्थिक जर समजा आपल्याला काही टेन्शन असेल तर मग आर्थिक सुबत्ता कशी येईल, इन्कम सोर्स कसे वाढतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. भावनिक जर समजा आपल्याला काही टेन्शन असेल तर मग ते त्या भावनांच्या गुंत्यांमधून आपल्याला बाहेर कसं पडता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सामाजिक जर समजा काही प्रेशर येत असेल तर त्या समाजापासून विलुप्त राहून आपण समाधानी आनंदी कसे राहू याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये मी आजवर जे शिकलोय त्याच्यावरून मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो की सगळ्यात महत्त्वाचे आपण स्वतःसाठी आधी स्वतः असतो. स्वतःसाठी महत्त्वाचे असतो. स्वतःपेक्षा इतर कुठलाही व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाचा नसतो. त्यामुळे स्वतःची काळजी आधी घेतली पाहिजे. त्यानंतर आपल्यावरती प्रेम करणारा जो वर्ग आहे, ज्या व्यक्ती आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपले आई वडील आपल्यासाठी महत्त्वाचे असतात, त्यांचा विचार केला पाहिजे. असं आत्महत्या करून उत्तर मिळत नाहीत मित्रांनो, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शारीरिक गोष्ट आता इथे निघालेलीच आहेत. माझा एक मित्र आहे युनुस सय्यद, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला, कॅन्सर. आणि जेव्हा समजा तो ट्रीटमेंटला गेला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांनी हातवर केले होते. डॉक्टर म्हणाले होते की फार काळ आता तू काही वाचू शकणार नाही. घरच्यांनी, मित्रमंडळी आहेत त्यांनी देखील उमेद सोडून दिली होती की हा वाचेल म्हणून. म्हणजे झाला आता याच्या काहीतरी अंतिम दिवस राहिलेले आहेत असं सगळ्यांनी कन्सिडर केलं होतं. परंतु तो स्वतः खचला नाही. एवढं सगळं डॉक्टरांनी सांगून सुद्धा त्याने स्वतः हार मानली नाही. त्याला कुठेतरी आशेचा किरण स्वतःमध्ये दिसला. त्याला असं वाटलं की नाही, माझी वेळ अजून आली नाहीये हे जग सोडून जायची, मला जगायचंय. त्याला जगायचं होतं. त्याने त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती तरी देखील त्याने त्या कॅन्सर सोबत फाईट करण्यासाठी सगळ्या पॉसिबल वेज कोणकोणत्या आहेत त्या स्वतः शोधून काढल्या त्याने, की कुठल्या कुठल्या हॉस्पिटल आहेत, कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट घ्याव्या लागतील, आपल्याकडे जर समजा पैसे नाही आहेत तेवढे तर मग ते पैसे कसे जमा केले पाहिजे, कुठे आपल्या स्वस्तात आणि चांगला उपचार होईल, या सगळ्या गोष्टी त्याने शोधून काढल्या. ट्रीटमेंट झाली व्यवस्थित आणि कॅन्सरला फाईट करून आज त्याने कॅन्सरला हरवलेलं आहे आणि आज तो जिवंत आहे आणि आज तो एक चांगली लाईफ जगत आहे. इतरांना मोटिवेट करण्याचं काम करत आहे. कॅन्सर सोबत फाईट करून वापस आलेला आहे तो. जेव्हा की डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा वाचू शकत नाही, परंतु त्याला मनातून असं वाटत होतं की माझी मरणाची वेळ ही नाहीये, मला आणखीन जगायचंय. आणि तो आशेचा एक किरण त्याला दिसला, त्याला धरून तो चालला. स्वतः स्ट्रगल केली, स्वतः फाईट केली, सर्व गोष्टीची जमवाजमव पैशापासून हॉस्पिटलपर्यंत स्वतः केली आणि आज तो जगतोय, जिवंत आहे. याच्यापेक्षा जास्त चांगलं मोटिवेशन आपल्याला काय पाहिजे. त्याचीच इनूची गोष्ट नावाचं हे जे काही पुस्तक आहे ना, कॅन्सर सोबत जो लढा दिला, म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे कॅन्सर डिटेक्ट होण्यापासून, पैसे जमवण्यापासून, हॉस्पिटल शोधण्यापासून, कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट आहे, सर्व प्रोसेस, सर्व प्रोसिजर त्याने या पुस्तकामध्ये डिटेल पद्धतीने मांडलेली आहे. याच्या मागचं कारण एकच की इतर जी मंडळी आहेत ज्यांना माहिती नाही की जर समजा कॅन्सर डिटेक्ट झाला तर आपण हार मानतो की कॅन्सर झाला, त्यातल्या त्या डॉक्टर जर म्हणले की जगू शकत नाही तर मग तर विशेष सोडा. म्हणजे आपण असं कन्सिडर करतो की झाला तर माझं संपलंय आणि आपण तिथेच खचलेलो असतो, तिथेच संपलेलो असतो. अशा विद्यार्थ्यांसाठी कॅन्सर सोबत फाईट कशी करावी, लढा कसा द्यावा, ती प्रेरणा कशी जागृत ठेवावी, सर्व गोष्टी त्याने इनूची गोष्ट या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. कधी जर वेळ मिळाला थोडंसं मोटिवेशन पाहिजे असेल एखाद्या जिवंत माणसाकडून तर ही गोष्ट, हे पुस्तक तुम्ही एकदा वाचून बघा. कॅन्सर झालेला कोवळ्या वयातला तरुण कॅन्सर सोबत झगडून यशस्वीरित्या बाहेर येतो आणि आज एक चांगलं लाईफ तो जगत आहे. डॉक्टर, तू जगू शकत नाही, तुझे काही मोजकेच दिवस राहिले आहेत, सर्वांनी उमेद सोडलेली असताना सुद्धा तो जगला, तो जगतोय. का? कारण हिंमत होती त्याच्यामध्ये, जिद्द होती जगण्याची, आशेचा किरण होता, त्याला स्वतःवरती विश्वास होता की माझी वेळ आलेली नाहीये, मला जगायचं आहे. ते मोटिवेशन गरजेचं असतं. तुम्हाला जर ते मोटिवेशन पाहिजे असेल तरी गोष्ट वाचून बघ. थोडं जरी मोटिवेशन भेटलं तुम्हाला तरी बस झालं. इनूची गोष्ट या पुस्तकामध्ये त्याने ही सर्व स्टोरी त्याची मांडलेली आहे. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश इतकाच की आपल्याला ते मोटिवेशन शोधता आलं पाहिजे. मग ते अगदी बारीक जरी असलं तरी त्याला धरून आपल्याला कसं समोर जाता येईल हे आपण बघितलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये मोटिवेशन सगळ्यात जास्त गरजेचं असतं. ते तुम्हाला कुठूनही मिळू शकतं आणि मोटिवेशन संपलं की मग संपलं, मग काही राहत नाही आपल्या हातात. त्यामुळे आईवडिलांचे डोळे, आईवडिलांचा चेहरा हे सगळ्यात जास्त मोटिवेटिव्ह असतात आपल्यासाठी. आपल्याला जर समजा कधी असा आत्महत्याचा विचार येत असेल तर एकदा डोळे बंद करून फक्त त्यांचा विचार करायचा की मी जर गेलो तर माझ्यानंतर माझ्या आईवडिलांचं काय होईल,
त्यांचं दुःख म्हणजे आई वडिलांच्या म्हातारपणातला आधार म्हणून आपल्याकडे बघितलं जातं मुलांकडे. आणि मी जर असा स्वतःला संपवत असेल तर मग त्यांचा आधार कोण बनायचं? त्यांनी कुणाकडे पाहायचं? माझं सर्व धडधाकट असताना देखील जर समजा काही कारणं असतील, प्रत्येकाची कारणं असतात, कुणी विनाकारणच आत्महत्या करत नाही, परंतु मला असं वाटतं की त्या कारणांसोबत फाईट करण्याची उमेद आपण ठेवली पाहिजे. कुणाची कारणं काय असतील आपण सांगू शकत नाही, परंतु मला असं वाटतं की कारण कुठलंही असलं, कुठलंही कारण असलं तरी सुद्धा आत्महत्या हा पर्याय नसतो मित्रांनो. कृपया आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नका, कारण हे जग खूप सुंदर आहे आणि तुमच्या आमच्यासारखी मंडळीच त्या जगाला आणखीन सुंदर करणार आहे तो. त्यामुळे आपण जर समजा असं जग सोडून जायला लागलो, अहो देवाने दिलंय आयुष्य, जगा ना. प्रत्येकाला मनुष्य देह मिळत नाही, आपल्याला मिळालाय सुदैवाने. सगळं चांगलं आहे, आपलं शरीर चांगलं आहे, घरचे चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, मग तरी सुद्धा आपण आत्महत्या करतोय. का करतोय? कशासाठी करतोय? त्यामुळे विचार करा मित्रांनो, उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. वे आउट जो आहे, प्रेशरचं आउटलेट जे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेस किती मनात साचून ठेवायचा याची सुद्धा एक लिमिट असते, तो साचला नाही पाहिजे जास्त. तो स्ट्रेस वेळोवेळी बाहेर काढत चला. हक्काची मंडळी, हक्काची माणसं, घरच्यांना त्या गोष्टी सांगत चला. बसून चर्चा करा. मार्ग निघेल, नक्कीच निघेल. थोडं कठीण जाईल, कधी जास्त कठीण जाईल, परंतु निघेल, मार्ग निघेल. म्हणजे आत्महत्यापासून तरी स्वतःला तुम्ही रोखू शकता, परंतु स्वतःला मोटिवेट ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. बाकी मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाहीये, फक्त इतकं सांगेल की मला मला वैयक्तिक खूप वाईट वाटलं जेव्हा ही बातमी मी वाचली. आणि बातमी सुद्धा अगदी छोटी होती हो, अगदी छोटी होती बातमी. म्हणजे अशी काही पानभर हे नव्हती, अगदी छोटी होती. थोडक्यात एका पेपरमध्ये आलं होतं की असं असं सोमेश्वर गोरे या विद्यार्थ्याने, प्रशिक्षणार्थी PSI जो आहे, त्याने नाशिकच्या अकॅडमीमध्ये तिथे आत्महत्या केली. संपला विषय, मृत्यूचं एवढंच. जेव्हा तो PSI झाला असेल तेव्हा त्याचे किती सत्कार झाले असतील, सोहळे झाले असतील नाही का, परंतु गेल्याची बातमी केवढी तरी इतकुशीच. मग आपल्याला करायचं काय? आयुष्य आपल्याला कसं बघायचं आहे, कसं दाखवायचं आहे, आपल्या सोबतचे जे आहेत त्यांना आपल्याला काय द्यायचं आहे ते आपलं आपण ठरवायचं आणि त्यानुसार जगायचं. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर करायचे. त्यामुळे असे टोकाचे विचार प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतच असतात. म्हणजे माझ्या देखील मनामध्ये बऱ्याचदा असं मला वाटून गेलं की यार गोष्टी खूप कठीण होत चालल्यात, मग करावी का आत्महत्या, संपवावं का सगळं? पण नाही संपवलं मी, कारण ते तात्पुरतं असतं. त्यातून मार्ग निघतातच, फक्त ते मार्ग शोधले पाहिजे. तो संयम, तो पेशन्स आपण ठेवला पाहिजे आणि बोलत चला, मोकळे होत चला. मनामध्ये जितक्या गोष्टी साचत जातील ना तितकं ते कठीण होत जाणार. त्यामुळे मनामध्ये फार गोष्टी साचू द्यायचे नाही. जी आपली जवळची मंडळी आहेत, हक्काची मंडळी आहे, त्यांना ते सांगत चला. काही ना काही मार्ग नक्की निघतो. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हक्काची माणसं जोडा, जोडा हक्काची माणसं, त्यांच्याशी बोलत चला. जे आपले मित्र आहेत चांगले, जे आपले आपल्यावरती प्रेम करणारे, जी आपली घरची मंडळी आहे, त्यांना त्या गोष्टी सांगत चला. थोडंसं ऑकवर्ड वाटेल आपल्याला कदाचित की कसं बोलू, कसं सांगू, पण बोला. ऑकवर्ड वाटलेलं परवडतं, परंतु हा स्ट्रेस परवडत नाही. ऑकवर्ड वाटू द्या. म्हणजे आपण आपल्या घरच्यांशी, आईशी म्हणा किंवा वडिलांशी म्हणा, बऱ्याच गोष्टी शेअर करत नाहीत. आपल्याला असं वाटतं की कसं सांगू मी वडिलांना, नाही का? आपल्याला असं वाटतं बऱ्याचदा की माझा हा जो प्रॉब्लेम आहे कसा सांगू मी वडिलांना, ते नाही वाटणार योग्य. ऑकवर्ड वाटू द्या, पण ती गोष्ट सांगा. एकदा ते ब्रेक झालं ना तर नंतर तुम्हाला ऑकवर्डही वाटणार नाही. त्यामुळे ते वाटू द्या, परंतु आयुष्य महत्त्वाचं आहे, त्यांचंही आपलंही. ते आयुष्य सुंदर बनवण्याकडे जास्तीत जास्त कल आपला असला पाहिजे. त्यामुळे प्लीज मित्रांनो, या गोष्टीवरती नक्की विचार करा की आपल्याला मोकळं व्हायचं, आपल्याला तो जो स्ट्रेस आहे तो जास्तीत जास्त साचू द्यायचा नाहीये, ती घुसमट होऊ द्यायची नाहीये. स्वतःची मोकळं व्हा, व्यक्त व्हा आणि स्वतःची, स्वतःच्या घरच्यांची काळजी घ्या. जग सुंदर आहे, जीवन सुंदर आहे आणि त्याला तुम्ही आम्ही आणखीन सुंदर बनवणार आहोत. ठीक आहे? धन्यवाद.